तुम्हाला तर माहिती आहे माझी सकाळची सुरुवात कशी होते. सकाळी उठल्यानंतर पहिला जायला लागतं बघा गोठ्यामध्ये. गावाकडची सुरुवात म्हटलं की असंच असतं. गोठ्यामध्ये जायचं आणि शेण काढायचं पहिल्यांदा. शेण सगळं एकत्र करायचं, कारण की गावाकडे जनावर असल्यामुळं, आमचा हा शेतकरी व्यवसाय असल्यामुळं आमच्या घरामध्ये जनावरं आहेत 4. मग आम्हाला असं शेण वगैरे काढून बुट्टीमध्ये घेऊन हे साईडला आमच्या घरी शेण टाकायला जागा आहे, तिथून साईडला जायचं. जवळपास 2 ते 3 मिनिट लागतात. मग बुट्टी घेऊन जायचं, कारण की ह्या गावाकडचं आयुष्य आणि गावाकडचं जीवन खूपच आहे. त्या शहरामध्ये वाहनं वगैरे भरपूर प्रमाणात असतात. इकडं मस्त पक्ष्यांचा आवाज ऐकत गावाकडे वातावरण बघू शकता, किती सुंदर प्रकारचं वातावरण आहे, हिरवंगार. आता पावसाळा चालू असल्यामुळे खूपच सुंदर वाटतं. तिथून शेण काढल्यानंतर ना आमचा मन्याबाय झोपलेला, झोपेतून उठालता बघा. मग त्याला दूध लागते, धार काढायची वाट बघत असतोय. मग तिथून गोट्यामध्ये जायचं. सर्वात पहिल्यांदा म्हशीची धार काढायची. म्हशीची धार काढायला बसलं की नाही, पहिला गुलाला बांधा लागते, म्हणजेच म्हशीचा आमच्या मुलगा ह्याला साईडला बांधल्यानंतर ती धार देते. त्याला जर साईडला बांधलं नसेल तर ती पाण्यावर घालत नाही आणि दूध देत नाही. त्या म्हशीचं पण प्रेम बघा, त्या गुलालावर किती छान प्रेम आहे. मग तिथून बसलो बघा धार काढायला. मग ही जी धार वगैरे काढायला जवळपास 7-8 मिनिट लागतात. थाणं राट असल्यामुळे जरा वेळ लागतो. तिथून धार वगैरे काढून आलो बाहेर. तेवढ्यातच कनी आमचा मन्याबाय आरडत असतोय बघा, पायात येतोय सारखं आरडत. पहिला दूध दे म्हणतोय, त्यापेक्षा आरडायचं बंद करत नाही. मग कनी ह्याचा हा खोगला आहे बघा, खोगल्यामध्ये जरा दूध घालायचं, मग शांत होतोय, त्याचं मन समाधान होतं. आणि खरंच माणसांच्यापेक्षा प्राणी खूप छान असतात. प्राण्यांना जीव लावला की त्यांच्या मनात पाप वगैरे काय नसतं. भाव श्रद्धेने त्यांची प्रेम असतं त्यांचं. त्यांना कधीतरी जीव लावून बघा. मग तिथूनच कनी सकाळ सकाळी पाणी येतं आमच्या इथं. 7:30 पावणे 8 वाजता पाणी येतं. त्याच टायमाला धारा वगैरे असतात. मग सगळं पाणी वगैरे आल्यानंतर जनावरांना धुवायचं असतं. मग धुयाला चालू केलो बघा. ही गाय आमची कनी पांढरी आहे कनी, ही कनी सारखी घाण होत्या, हिला किती पण धुवा. ही कनी जरा पांढरी असल्यामुळं कनी कसं, जरा जरी शेण वगैरे पडले की लगेच घाण होत्या. हिला एक दिवस 8 धुतोय. मग तिथून धुवून वगैरे झाल्यानंतर आमची आई उंबऱ्याची पूजा करत होती. म्हणजे सकाळ सकाळी रामाधर्माच्या पारात उंबरं वगैरे धुतात, त्यांना हळद कुंकू लावायचा असतो. तर असं आमच्या गावाकडे अशा प्रकारे आमची सकाळची सुरुवात होते. तुमच्या तिकडे कशी होते सुरुवात ते सांगा. तिथून सगळं आवरून मला जायचं होतं शेताकडे वैरण आणण्यासाठी. मग हा दगड आहे, हा दगड तुम्हाला कर्नाटकमध्ये मिळेल. ह्याच्यावर थोडं चोळल्यानंतर विळ्याला धार येते चांगल्या प्रकारे. तिथून दगड वगैरे चोळला. तिथून म्हटलं भावाला आमच्या वैरण कुट्टी कर. सकाळची वैरण कुट्टी करायला, म्हणजे मी गेलो होतो दूध घालण्यासाठी. मग आमचा भाऊ आला होता आणि भावानं वैरण वगैरे कुट्टी केली. जनावरांनी वैरण वगैरे टाकून घेतला. तर कुट्टी आमची गोट्याच्या साईडला आहे. अशी कुट्टी केल्यानंतर वैरण वगैरे चांगली असते, त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होते. मग वैरण कुट्टी झाली. तिथून भावाला म्हटलं बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जा आणि बकऱ्यांना वैरण टाक. तर आपला बकऱ्यांचा पण फार्म आहे, बकऱ्यांचा एक छोटा गोठा आहे. बकरी आहेत जवळपास आमच्याकडे 8 आहेत. मग त्यांना कुट्टी करून वैरण घातली की, एकदा सकाळी घातली की बघायलाच लागत नाही. संध्याकाळीपर्यंत कनी ते खाऊन वगैरे रवत वगैरे करत एक ठिकाणी बसतात. सारखी वैरण टाकण्यात पण अर्थ नाही, कारण की त्यांची पचनक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. आणि आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे हे जे साईडला दिसते आहे हे सीडनेट आहे. ते सीडनेट काय आम्ही वर करत नाही, त्यामुळे हे सीडनेट आहे असं राहू दे म्हणतोय. पाऊस संपला की सीडनेट वर काढायचा. मग सगळी कामं वगैरे आवरून झाली होती. मग आता वेळ आला होता चहा प्यायचा. मग मस्त चूल वगैरे पेटवलेली आहे, म्हणजे आमच्याकडे अजून गॅसचा शॉर्टेजेस आहे. गॅस संपल्यामुळे कनी चुलीवर सगळं जेवण चालू आहे. 2 दिवस झालं गॅसचा खूपच प्रॉब्लेम आलेला आहे गावाकडे पण. आणि पहिला कसं चुलीवरची जेवण वगैरे केलेलं लय भारी चव लागायचं. मग इथं चहा मस्तपैकी गरम करायला चालू आहे. अगोदरची माणसं कशी सगळी जळण वगैरे सगळं एकत्र करून ठेवायची, पण आता गॅसमुळे कसं झालेलं आहे, गावाकडे पण गॅसची सवय लागलेली आहे. गॅस नसला की अवघड पडते. आमच्याकडे जवळपास 45 दिवसानंतर एक टाकी भेटते. मग ती टाकी आम्हाला 1 महिना जाते. मग बाकीचं 15 दिवस आम्हाला चुलीवर जेवण करावं लागतं. एवढं काय नाही, गावाकडं चुलीवर जेवण केलेलं खूप चविष्ट लागतं. गॅसपेक्षा पण खूप भारी वाटतं. तर पावसाळ्यामध्ये चूल ही पाहिजेच प्रत्येक घरामध्ये. त्याच्या धुराने मच्छर वगैरे घरामध्ये होत नाहीत, मलेरियासारखे आजार वगैरे होत नाहीत. गावाकडचं जीवन अशा प्रकारे आहे. आणि हे तर प्रत्येकाचं आहे. अगोदर पण माणसं हे गावाकडचं जीवन म्हणजे पहिला नोकरी वगैरे नसायची, त्यामुळं सर्व शेती करायची, देवाणघेवाण असायची. ह्याचं पैसे त्याला दे, म्हणजे आमच्या शेतामध्ये पिकलेलं दुसऱ्यांना द्यायचं. मग तिथून मस्तपैकी चहा वगैरे ओतून घेतला बघा एका वाटीमध्ये.
तिथून शेतामध्ये आलो वैरण कापण्यासाठी. जनावरांनी रोज नाही म्हटलं असं तर सकाळी म्हणजे रोज 15 पेंड्या लागतात. त्यामुळं आज ब्रदरला सुट्टी होती. मग ब्रदर आणि मी आम्ही दोघंजण आलो होतो बघा इथं वैरणसाठी. तर वैरण कट करायला चालू केली आहे. जवळपास आम्ही आज नाही म्हटलं तर 35 पेंड्या वैरण घेऊन आलेलो आहे. म्हणजे आता 2 दिवस तरी आम्हाला काय बघायला लागत नाही. मग कसं गावाकडचं जीवन असं आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला लागते. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करावं लागते. सप्लाय शे. जय हिंद, जय महाराष्ट्र.